नमस्कार, कृषी विधान टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत बोलण्याकरिता वर्धा लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेसचे उमेदवार चारुताई टोकस आपल्यासोबत आहे। ताई, कृषी विधान टीव्हीमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। सर्वप्रथम कृषी विधान परिवारातर्फे तुमचं अभिनंदन की आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे। काय वाटते, सध्या भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे, अशात आपल्या काँग्रेससमोर काय एक आव्हान राहील? सगळ्यात मोठं आव्हान आपल्या काँग्रेसच्या समोर हे आहे की आज जी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे, मागच्या 5 वर्षामध्ये आपण बघतोय की शेतीला हमीभाव जे हे देणार होते तो दिला नाही आणि कर्जमाफी तर ज्या प्रमाणात त्यांनी म्हटलं होतं 10% सुद्धा झाली नाही आहे। आणि सगळ्यात वाईट म्हणजे उत्पन्नाचा खर्च शेतकऱ्यांचा वाढला आहे, कारण त्यांना जे बियाणं लागतं, जे खत लागतं, DAP लागतं, त्याच्यावर सुद्धा GST लावली आहे, त्याच्यासुद्धा किमती त्यांनी वाढवल्या आहे। आणि म्हणून आज शेतकरी फार बेजार झाला आहे। आणि यांचे जे धोरणं होते, आयात जे त्यांनी डाळी केल्या होत्या, त्यांनी साखर केली होती आणि बाकीसुद्धा धान्य जेव्हा त्यांनी आयात केलं होतं, तर आपल्या शेतकऱ्यांचा जो माल आहे तो सडत होता। आणि आजही आपण बघतो की प्रत्येक वेळेला हे लोक म्हणतात की ऑनलाईन अर्ज करा, ऑनलाईन तुम्ही जर तुरीसुद्धा विकायच्या असतील, चणा विकायचा असेल तर ऑनलाईन तुम्ही नंबर लावा। तर आपण बघतोय की आपला हा जो भाग आहे हा बहुतेक तर ग्रामीण आहे आणि शेतकरीसुद्धा एवढा सुशिक्षित नाही आहे की तो ऑनलाईन फॉर्म भरू शकतो। याच्याकडे कमीत कमी शेतकऱ्यांकडे तर या सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की जे प्रॅक्टिकल आहे, जे होऊ शकतं त्याप्रमाणे जर त्यांनी केलं तर ठीक आहे, पण यांना फक्त त्रास देणं आणि असे निकष लावणं की त्यांना काही फायदा त्याचा होणार नाही, हेच या सरकारचं धोरण आहे असं आम्हाला दिसतं। आणि प्राधान्याने जसं आता आमचे सरकार या मागच्या 4 विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्यात, तेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार आले, तिथे सगळ्यात आधी प्राधान्याने तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। आणि म्हणून असे आमचे जे धोरणं आहेत इथेसुद्धा आम्ही तेच करू। राहुलजींनीसुद्धा सांगितलं आहे की केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आम्ही काय काय करणार ते सगळं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे। आणि म्हणून आमचा हा प्रयत्न राहील की आज जो बळीराजा ज्याची अशी हालत झाली, आपल्या अन्नदात्याची जी हालत झाली आहे ती अशी कधीही होऊ देणार नाही। आणि त्यांना जे काही लागतं, जशाप्रमाणे लागतं, त्यासाठी आम्ही काँग्रेसच्या मार्फत सगळ्या काही गोष्टी करू आणि त्यांना दिलासा देऊ। ताई, तुम्ही महिला प्रदेशच्या पण अध्यक्ष आहात आणि आता वर्धा लोकसभेची आपल्याला एक उमेदवारी देऊन एक जबाबदारी दिली आहे पक्षाने, तर मला तुम्ही सांगा, जर आपल्याला जनतेने जर कौल दिला आणि आपल्या बाजूनं जर तुम्ही विजयी झाल्या तर काय वाटते, वर्धा लोकसभेसाठी आपला कसा मतदारसंघ राहील आपल्या स्वप्नातला? मला असं वाटतं की महिला शेतकरीसुद्धा जे आहेत त्यांच्या वेगळ्या अडीअडचणी आहेत। आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलतो तर त्याच्यामुळे त्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवायचा पुरेपूर प्रयत्न करू। आता ते 10-12 मुद्दे आहेत, ते नंतर मी तुम्हाला सांगेन सविस्तर। तसंच जोडधंदा जो लागतो शेतीला, महिला जे करायला तयार असतात त्याबद्दलसुद्धा आम्ही मदत करणार। आणि महिलांसाठी एक वेगळा उद्योग, महिला उद्योग, या दृष्टीने माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक वर्धा लोकसभेमध्ये जेवढे काही तालुके आहेत तिथे प्रत्येक तालुक्यामध्ये एक महिलांच्यासाठी उद्योग आम्ही सुरू करू, जिथे फक्त महिलाच काम करतील। तर असं एक स्वप्न आहे। आणि महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, महिलांचे जे दुसरे विषय आहेत, मग ते शिक्षणाचे असतील, ते नोकरीचे असतील, ते त्यांच्या आरोग्याचे असतील, त्याच्याकडे सुद्धा बरंचसं लक्ष देणं फार आवश्यक आहे। आणि त्याच्यासाठी मी जे काय माझ्याकडनं होईल ते मी करणार आहे। काही विरोधकांकडून काही सुरू येत होता की आपण कधी यांना बघितलंच नाही, दिल्लीत राहतात किंवा राहतात, जर तुम्हाला जनतेने जर कौल दिला तर तुमचं हेडक्वार्टर वर्धा राहील का? असं आहे की विरोधकांना माझ्या विरोधात बोलायला काहीही मुद्दे मिळत नाही आहे। एकतर मी वर्धा जिल्ह्याची कन्या आहे, आमची इथे शेती आहे, मी स्वतः शेती बघते, मी शेतकरी आहे। दुसरं, मागच्या 3.5 वर्षापासून मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची अध्यक्ष म्हणून इथे राहते आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये दौरे केले आहेत, या वर्धा जिल्हा आणि लोकसभेमध्ये सतत माझे दौरे सुरू आहेत, संपर्क सुरू आहे। याच्यापूर्वी मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, तेव्हासुद्धा मी तिथेच राहिली आहे। आणि पुढेही मी जेव्हा या उमेदवारीसाठी प्रयत्न मागच्या 3 टर्मपासून करते आहे
आणि आता मला पक्षश्रेष्ठींनी ही जी संधी दिली आहे आणि सगळे जे वर्धा लोकसभेमधले मतदार आहेत ते जर मला संधी देत असतील एक सेवेची जी कळकळीची विनंती मी आपल्या चॅनलमार्फतसुद्धा करत आहे, तर मी नक्कीच इथे राहीन आणि त्यांचे प्रश्न सोडवीन. कितीही या लोकांनी प्रचार केला, जे विद्यमान खासदार आहेत तेच तर या लोकांना दिसले नाही. आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा ते म्हणतात की खासदार साहेब आमच्याकडे आलेच नाही आहेत, आम्हाला दिसलेच नाही आहेत. तर मी इथे राहून तर प्रश्नच नाही येणारच, कारण ह्याच्यापूर्वीसुद्धा मी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा मी 5 वर्ष इथेच राहिले. फक्त 2 वर्ष कारण मला राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय महिला काँग्रेसचं सचिवपद मिळालं होतं आणि आमचं कारण तिथे हेडक्वार्टर होतं. माझ्याकडे छत्तीसगड आणि ओरिसाचा प्रभार होता. तेव्हा माझं येणं जाणं फक्त चालू होतं 13-14ला. पण 14 नंतर परत इथेच स्थायी आहे मी आणि पुढेही राहणार. काय वाटतं ताई, वर्धा लोकसभा मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन कराल? वर्धा लोकसभेमधल्या जनतेला मी हेच आव्हान करेन. आता आम्ही जेव्हा विधानसभा निहाय फिरतोय तेव्हा प्रत्येक विधानसभेच्या वेगवेगळ्या अडीअडचणी आहेत. त्या समजून घेण्यासाठी मी सतत आता संपर्क दौरा करत आहे. त्यांची सगळ्यांची नोंद घेतली आहे आणि प्राधान्याने जिथे जिथे जे जे प्रश्न आहेत तो सोडवायचा एक आराखडा तयार करून प्राधान्याने तसे ते सगळे प्रश्न सोडवीन आणि प्रत्येक विधानसभेला माझा जो निधी राहील तो सारखाच राहील. आणि कोणी असं समजू नये की वर्धेची आहे तर मी अमरावतीच्या विधानसभेंना कमी देईन वगैरे, असा काहीही प्रकार राहणार नाही. आणि पुरेपूर इथला विकास कसा घडवून आणता येईल याच्याकडे माझं पूर्ण लक्ष राहील. पुरेपूर कसा विकास करून याच्याकडे पूर्ण लक्ष राहील असं ताईंनी आपल्याला सांगितलं. ताई धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.